ओके. सो नमस्ते एव्हरीवन. माझं नाव रेखा साप्ते आहे. मी मुंबईला राहते आणि आज गेले 10-12 वर्षापासून मी योगा टीचर आहे. आणि मी बऱ्याच गोष्टींमध्ये प्रॅक्टिस करते. जसं मी स्पेशली योगा क्लासेस घेते. दॅट इज अष्टांग विन्यासा. दॅट इज अ कम्प्लिटली ॲडव्हान्स आहे. हात योगा, पॉवर योगा. आणि त्याच्याबरोबर मी SSY ची सेकंड फेज टीचर सुद्धा आहे. आणि अशा पद्धतीत मी आज गेले 10-12 वर्ष पूर्णपणे योगामध्ये काम करत आहे. सो योगामध्ये काम करत असताना मला असं जाणवलं की लोकांना फिजिकली काहीच प्रॉब्लेम नाहीये. जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांना मेंटल लेवलवरती आहेत. आता मेंटल लेवलवरती म्हणजे नक्की काय, तर आपण एक त्याला नाव दिलंय, दॅट इज कॉल्ड स्ट्रेस. आता स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस आपण एक थोडंसं इंटरॅक्टिव्ह करूया. मला फक्त सांगा की तुमच्या भाषेमध्ये स्ट्रेस काय आहे, म्हणजे मग आपण पुढे जाऊ. जे तुम्हाला सुचते त्या पद्धतीने सांगा. तो अनम्यूट करून सांगा. जे पण तुम्हाला वाटते ते सांगायचं. स्ट्रेस म्हणजे हा. ताण आहे ना स्वतःला, झोप न लागणं किंवा भीती वाटल्यासारखं वाटणं की घाबरल्यासारखं वाटणं वगैरे. ओके. आणि त्यामुळे बाकी इतर फिजिकल प्रॉब्लेम होतात, ऍसिडिटी, गॅस किंवा मग त्यामुळे मग टेन्शन वाढायला लागतं. बरोबर. मला स्ट्रेस म्हणतं. व्हेरी गुड. येस, संजीवनी मॅम, तुम्ही अनम्यूट केले. ते सांगणार होते मी. तेच ओके. म्हणजे भीती, हम्म, ओके. स्ट्रेस म्हणजे घाबरल्यासारखं वाटणं, त्याच्यात ताण येणे. ओके. गुड. थँक्यू. अजून कोण सांगू शकते स्ट्रेस म्हणजे काय? येस, अजून कोणी सांगू शकेल का? स्ट्रेस म्हणजे नक्की काय? जेव्हा एखादी गोष्ट मनाच्या म्हणजे आपलं मन त्या गोष्ट करण्यासाठी रेडी नसतं किंवा आपण मनाच्या विरुद्ध प्रतिक्रिया म्हणजे करायचं आहे म्हणून करतो, तर इव्हेंच्युअली त्या गोष्टीच्या विरोधात चिडचिड होणं, त्राण येणं आणि मग इव्हेंच्युअली ते आपल्याला कुठेतरी आजाराच्या स्वरूपात म्हणजे कुठल्या ना कुठल्या त्रासामध्ये ते कन्वर्ट होत जाणं. पण त्याला आपण म्हणजे असं टर्म मध्ये स्ट्रेस म्हणतो की मला दडपण येतंय त्या गोष्टीचं असं. That's absolutely right. Okay, good. केतकी जी, आपने भी अनम्यूट किया है, बोलिए. माझ्या दृष्टीने म्हणजे मला स्वतःसाठी असं वाटतं की एखादा सब्जेक्ट आता घरामध्ये घडलाय आणि तो त्रासदायक आहे आणि तो विसरता न येणं किंवा त्याच्यातून बाहेर पडणं किंवा ती गोष्टीतनं बाहेर न पडता सारखा तोच विचार येणं आणि त्या सब्जेक्ट मध्ये अडकून राहणं, भांडण असो किंवा आपल्या हातून काही चोरी झालेलं असो किंवा हरवलं, म्हणजे छोटं काही सिंपलचं कारण असो किंवा मोठा असो किंवा लॉस झालेला असो, तर त्यातून आपण पटकन बाहेर न येऊ शकल्यामुळं मग तोच विचार आणि तो धक्का समजा असं काही असेल किंवा तसं ते घेणं म्हणजे ते सारखं डोक्यामध्ये घुमत राहणं. तुम्ही तिथे लवकर बाहेर पडू शकत नाही. मग तुम्ही त्याला म्हणजे तुमचं जे पहिलं जीवन असतं ते आनंदित, ते काही तो प्रॉब्लेम नव्हता तेव्हा तुम्ही जसं समजा मी एकदम मोकळी होते किंवा थोडा असा काही प्रॉब्लेम आल्यावर आपण आपल्यातच जातो. कशाला मग ते आता काही हाऊस मौज नको, अशा मग काही हरवली वस्तू आता नाही, आपण ती कुठेतरी बचत करू किंवा ट्राय करू किंवा ते भरून काढू किंवा सतत म्हणजे त्या गोष्टीभोवती सतत मेंटली फिरत राहणं. येस, परफेक्ट. येस, अजून कोणी सांगणार आहे की आपण पुढे जाऊया? स्ट्रेस ही अशी कंडिशन असते की त्या सर्व गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या असतात किंवा आपल्याला नको असलेल्या गोष्टी घडून जातात. त्या आपल्या मनावर एवढ्या खोलवर रुतल्या जातात की त्यातून बाहेर येणं किंवा त्याला सोल्युशन शोधणं हे आपल्या आवाक्याबाहेरचं होतं आणि ती एक टिपिकल कंडिशन तयार होती माइंडची. इज कॉल्ड ए स्ट्रेस. येस, राईट. हा आपल्याला जो आहे स्ट्रेस होतो. आणि हे तुम्ही बरोबर सगळ्यांनी सांगितले की स्ट्रेस म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीचं प्रेशर किंवा चॅलेंजेस. ओके. जे आपल्या बॉडीला आणि आपल्या माइंडला काय होतं, एक प्रेशर येतं. मग आता ते कशाचं प्रेशर असतं? आपण काय काय करतो लाईफमध्ये, तर आपण एक 4 एरियाजमध्ये आपण लाईफ जगत असतो. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी. या 4 गोष्टींमध्ये आपण जीवन जगत असतो.
म्हणजेच काय की आपल्याला काय करिअर हेल्थ आलं. हेल्थ आपण पहिलं ठेवूया बाजूला, आपण करिअरवर जाऊया. करिअर काय असतं की तुमची जी करिअर आहे म्हणजे तुमचं काम आहे. जे काम तुमचं जर प्रॉपर होत असेल तर त्याच्यातून तुम्हाला मनी येतं. तुमचे रिलेशनशिप चांगले असायला पाहिजे, तुमचे हेल्थ चांगले असायला पाहिजे, तुमचे फिअर चांगले असायला पाहिजे. अग्री? या 4 गोष्टीमध्ये आपण जगत असतो. ओके. पण जेव्हा स्ट्रेस येतो, एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत असते, त्यावेळेला आपल्याला काय होतं? आपली चिडचिड होते. आपल्याला आवडत नाही ती गोष्ट. एम आय राईट? थंब दाखवायचं मला. ओके. सर, बॉडी आणि माइंड मध्ये एखादं प्रेशर येतं. जसं आपण एक एक्झाम्पल बघूया. ओके. जसं काही कोण म्हणतं कसं ना की आपल्याला आता एक लहान मुलांचं उदाहरण घेऊया की आपल्याला जर एक्झामला जायचं असेल तर एक्झामला जाताना मुलाला टेन्शन असतं. असतं का मुलाला टेन्शन? नाही. कोणाला टेन्शन असतं? आईला टेन्शन असतं. एक्झाम कोण देणार आहे? मूल एक्झाम देणार आहे. पण टेन्शन कोण घेतं? आई घेते. का आई घेते टेन्शन? की मुलाने पेपर व्यवस्थित सोडावा, त्याचा अभ्यास झाला नाही. कारण तिलाच माहितीये ना त्याचा अभ्यास किती झालाय, काय झालंय. पण इथे स्ट्रेस घेण्याचं कारण आहे का? नाहीये. तरी पण काय केलं जातं की आई तिथे स्ट्रेस घेत असते. म्हणजेच काय, तुला एक प्रेशर आहे. बरोबर? मग अशा पद्धतीचं एक प्रेशर असतं. आणि जसं आपल्याला ऑफिसमध्ये वर्क करताना किंवा तुम्ही जे पण करिअर करताय तिथे तुम्हाला एक टार्गेट असतं किंवा तिथे तुम्ही ते कम्प्लीट नाही केलं किंवा तुम्ही ऑफिसमध्ये लेट जाताय, त्यामुळे बॉसची एक भीती असते की अरे आता लेट झाला तर बॉस काहीतरी बोलेल, काय काम जे दिलंय ते का टास्क कम्प्लीट झालेलं नाहीये. म्हणजेच तिथे काय वाटतं? फिअर. फिअर वाढतं. ओके. म्हणजेच आपल्या बॉडी आणि माइंडला जेव्हा प्रेशर आणि चॅलेंजेस जेव्हा फेस करावे लागतात तेव्हा काय होतं? आपल्याला स्ट्रेस हा वाढतो. आणि हा स्ट्रेस काय करतो? कशाला मोटिवेट करतो? हा स्ट्रेस कशावर मोटिवेट करतो? आपल्या हेल्थवरती. ओके. स्ट्रेस जितका आपण घेतो तितका काय होतो तो फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या माइंडवरती अफेक्ट करतो. आणि जेव्हा तुमची माइंड अफेक्ट करते म्हणजे तुमची माइंडची जी हेल्थ आहे ती काय होते? डिस्टर्ब होते. आणि माइंडची हेल्थ डिस्टर्ब झाल्यानंतर माइंड तो स्ट्रेस कुठे सोडणार? त्याला काही जागाच नाहीये माइंडला स्ट्रेस सोडायला, तर तो कुठे सोडतो? फिजिकलीला सोडतो. ओके. सो शारीरिक मध्ये काय होतात? आजारपण स्टार्ट होतात, ज्याला आपण डॉक्टरी लँग्वेजमध्ये म्हणायला गेलो किंवा योगा लँग्वेजमध्ये म्हणायला गेलो तर सायकोसोमॅटिक डिसिजेस. ओके. मनामुळे शरीराला झालेले आजार. कारण आपण मनामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे भीती, राग, प्रत्येक कुठच्या ना कुठच्या तरी व्यक्तीचा राग आपण मनात ठेवलेला आहे. लाज वाटणं हा एक स्ट्रेस आहे की एखादी गोष्ट करायची आहे पण लाज वाटते. तसं आता एखाद्याला डान्स करायची इच्छा आहे, म्युझिक वाजते, लग्नाचं फंक्शन आहे, पण ते इच्छा आहे पण लाज वाटते, नाही करू शकत. त्यामुळे आतून त्याला काय होतंय की अरे यार नाचायचंय पण कसं. त्यामुळे तोही एक स्ट्रेस येतो तिथे. टेम्पररी का होईना तो स्ट्रेस येतो किंवा तो एक बॅक ऑफ माइंड मध्ये जाऊन राहतो की अरे मी सगळ्यांसमोर नाचू शकत नाही. पण का? त्याचं रिझन कधी शोधलंय का? असं झालंय का काहींच्या बाबतीत? येस नो? नो. हो की नाही? हा. पण मध्ये बॅक ऑफ माइंड मध्ये पण राहतं की नाही की अरे हा की अरे आपण नाही डान्स करू शकलो किंवा आपल्याला ते नाही जमलं करायला. ओके. सो तो एक स्ट्रेस आहे. म्हणजे स्ट्रेस किती प्रकारचे आहेत? सगळ्या प्रकारचे स्ट्रेस आहेत. आता मुंबई सारख्या एरियामध्ये ट्रेन जी आहे, ट्रेन टायमावर, चला टायमावर नाही पण कधी 3 ते 5 मिनिटं लेट असते, पण आपण कधी टायमावरती बाहेर पडत नाही. त्या ट्रेनच्या मागे जाण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला पळावं लागतं. आणि ती जर ट्रेन मिस झाली, इकडे काय होतं? धडधड 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 चालू होतं की नाही की अरे आता ट्रेन गेली, आता दुसरी ट्रेन कधी येणार, त्याच्यानंतर मग आपण ऑफिसला लेट पोहोचणार, त्याच्यानंतर बॉस ओरडणार. सो तिथे एक स्ट्रेस झालं. प्रत्येक ठिकाणी स्ट्रेस आहे, प्रत्येक पावलावर आपण स्ट्रेस घेतो. आता एक गृहिणी जेवण करते. ओके. तर जेवण करताना तिच्या मनामध्ये काय असतं? कोण सांगू शकेल? जेवण करताना येस, गृहिणीच्या मनामध्ये जेवण करताना काय असतं? हे कोणती वेळेवर भाजी करायची, बनवायची. डब्यात कोणती द्यायची, कुणाला कोणती आवडेल.
असं Yes. भात असला तर मग वरण पाहिजे, पातळ भाजी पाहिजे, मग भात नको, खिचडी असली तर खिचडी गरम राहील की नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते दुसऱ्याचा विचार ते असणं. ते असंख्य प्रश्न असतात तेव्हा चालू असतात की हा. ते 2-4 कॉम्प्युटर एकत्र केले तरी तेवढं होणार नाही. परफेक्ट. कारण घरात जितकी माणसं तितके त्यांच्या आवडी, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी गोष्ट बनवायला लागते. हा तिच्यासाठी टास्क आहे की नाही? ते परत तिला टास्क त्याच्यामध्ये काय वेळ मॅनेजमेंट करायचंय का, तर सगळ्या वेळेत खायला द्यायचंय का? कारण आपण ह्युमन काय करतो, ऍटलिस्ट 4 वेळा खातो, कमीत कमी 3 वेळा म्हणून. चला, ब्रेकफास्ट असतो, ओके, त्याच्यानंतर लंच आहे, स्नॅक्स आहे, काही वेळेला आपण स्नॅक्स स्किप करतो, आणि डिनर आहे. पण ह्या तिन्ही वेळेला काही ना काहीतरी बनवायचं, आणि ते पण घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या आवडीचं बनवायचं. हा एक तिच्यासाठी टास्क आहे, राईट? मग तिथे एक अल्टिमेटली स्ट्रेस येतो की नाही येतो? येतो. ओके. आणि हा एक स्ट्रेस झाला. दुसरा स्ट्रेस, जसं घरामध्ये एक आपण 2 एक्झाम्पल घेऊया. एक वर्किंग वुमन आणि एक गृहिणी. गृहिणी ही पूर्ण दिवस घरातलं काम करते, पण वर्किंग वुमन सुद्धा करते की नाही? वर्किंग वुमन सुद्धा करते की नाही घरातलं सगळं काम? येस, करते. पण कसं असतं, वर्किंग वुमनला एक टार्गेट असतो, तिच्याकडे माइंडसेट असतं की माझी 9 ते 5 ची ड्युटी आहे, मला 8 वाजता घरातून बाहेर पडायचं आहे. त्यामुळे ती 8च्या अगोदर सगळं आटपायचा प्रयत्न करते, आणि ती ते आटपते सुद्धा. ओके. संध्याकाळी 6च्या नंतर घरी आल्यानंतर संध्याकाळचं जेवण सुद्धा ती करते. तिचा तो टार्गेट तिचा सेट झालेला असतो. पण एका गृहिणीचं टार्गेट सेट असतो का? नाही. काय आहे, वेळ आहे, करूया आपण, है की नाही? असं करत करत पूर्ण दिवस जातो की नाही? येस. त्याच्यामुळे मग नंतर नंतर काय होतं की अरे, कामाचं आटपत नाही, घरातली कामं संपतच नाही. मग हा एक अल्टिमेटली स्ट्रेस आहे की नाही? ओके. सो वर्किंग वुमन सुद्धा घरातली कामं आटपून जॉबवर जाते, आणि गृहिणी एक असं माइंडसेट बनतो की अजून वेळ आहे आपल्याकडे, आपण करूया, आता नाही, थोड्या वेळाने करूया, थोडं सिरियल बघूया, थोडं मोबाईलवर बोलूया. असं करत करत कामाचा वेळ कसा वाढत जातो. एम आय राईट? अग्री करता तुम्ही? येस. येस. ओके. मग हा असा एक पद्धतीचं गृहिणीचं झालं. सो अशा बऱ्याच ठिकाणी काय आहे, तर आपण स्ट्रेस घेतो. मला एक सांग, ह्या स्ट्रेस घेण्याची काही गरज आहे का? स्ट्रेस घेण्याची गरज आहे का? नाहीये, पण मनातले विचार जसे चालू आहे तसं ते होणारच ना. जसं ते SSY मध्ये आपण थांबू शकत नाही तसं. येस. मनातले विचार आहे त्याला आपण थांबवू शकत नाही. ओके. आणि मनातले विचार घोड्यापेक्षा सुद्धा फास्ट पळतात, है की नाही? जितकं घोडा फास्ट पळत नाही, त्याच्यापेक्षा आपले मनाचे विचार इतके इतके धावतात, इतके धावतात की आपल्याला त्याला काय बंधनच घालता येत नाही. ओके. सो अशा पद्धतीने त्याच्यामुळे काय होतं, स्ट्रेस बूस्ट होतो, आणि जेव्हा स्ट्रेस बूस्ट होतो की नाही, त्यावेळेला काय होतं, कॉर्टेसिल म्हणून एक हार्मोनियम आहे आपल्या बॉडीमध्ये, तो रिलीज होतो. आणि तो कॉर्टेसिल जेव्हा हार्मोन रिलीज होतो, त्यावेळेला काय होतं, आपल्याला मेंटल डिस्टर्बन्स यायला सुरू होतात. सो आपण ते एक स्टेप बाय स्टेप बघूया की जेव्हा स्ट्रेस आल्यानंतर बॉडी, माइंड अँड सोल ह्याच्यावरती काय काय फरक पडतो. आता मला सांगा, जेव्हा स्ट्रेस असतो त्या बॉडीला, तुमचे बॉडीचे सिम्पटम्स काय तुम्हाला जाणवतात? एक थकल्यासारखं जाणवतं, थकल्यासारखं जाणवतं की नाही? डोकं दुखतं, दुखतं, एन्झायटी होते, भीती वाटल्यासारखं वाटतं. बेचैनी येस, बेचैनी बेचैन आनंदी नाही राहू शकत तुम्ही. अँझायटी, चेहऱ्यावर हसू नाही राहत, आनंदी नाही राहत, आनंदी नाही शांत राहत. राहता. ओके, राईट. सो ज्यावेळेला झोपही स्ट्रेस, लागत नाही. काय म्हणालात किशोरजी? झोपही लागत नाही. येस, झोपही लागत नाही. ओके. सो अशा गोष्टी चालू होतात. मग ज्या वेळेला अशा गोष्टी जेव्हा चालू होतात, त्यावेळेला सगळ्यात पहिला जो स्टेप आहे की नाही, जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो, सगळ्यात पहिला आपण एखाद्या गोष्टीचा खूप लॉंग पर्यंत बराच वेळ जेव्हा विचार करत राहतो, तर तो स्ट्रेस काय होतो, वाढत जातो. आणि आपल्या बॉडी काय करते, कॉर्टिसोल हार्मोन
सोडते. आणि जो कॉर्टिसोल हार्मोन सोडते की नाही त्यावेळेला सगळ्यात पहिला जो सिम्पटम आहे दॅट इज अ हेडेक. तुमचं डोकं दुखायला सुरू होतं. राईट. डोकं दुखल्यानंतर मग काय होतं, बॉडी थोडीशी टायर्ड होते, एनर्जी थोडीशी कमी वाटते. यस, आणि जसे झोप कमी लागते म्हटलात तुम्ही ते पण आहे. परत हार्टबीट फास्ट होतात. ओके. आणि काही नंतर ऍसिडिटी स्टार्ट होते, डायजेशन इश्यूज स्टार्ट होतात. ओके. सो हे जे काय आहेत की नाही हे फिजिकली गोष्टी चालू होतात. सर, एम आय राईट? हे असे अजून कुणी कुणी फेस केलेत का, डोकं दुखणं वगैरे? जस्ट मला एक थंब दाखवा मी की मी डोकं दुखणं, थकणं, ओके, झोप मी डिस्टर्ब होणं मला किंवा सध्या रात्री 3-4 वेळेस झोपेतून उठणं. मला होतंय थोडस, सध्या तरी थोडंफार होतं ते. ओके. राईट. सो हा स्ट्रेस जो आहे अशा पद्धतीने फिजिकली काय होतं, आपण स्ट्रेसमुळे डिस्टर्ब होतो. त्याचमुळे हा झाला फिजिकली डिस्टर्बन्स. त्याचप्रमाणे काय असतं, मेंटल डिस्टर्बन्स. आता मेंटल डिस्टर्बन्स म्हणजे काय, ओव्हर थिंकिंग. म्हणजे एखादी गोष्टीचा विचार करण्याची गरजच नसते तरी पण आपण ओव्हर थिंकिंग करतो. डोक्यामध्ये चालते की नाही. हो. सपोज घरातल्या घरातच 4 माणसं आहेत. आपण एक उदाहरण घेऊया, सासू सुनेचं उदाहरण घेऊया. सासूच्या मनात काही नसतं पण तरी पण सुद्धा सून काय करते, त्या ओव्हर थिंकिंग मध्ये खूप काही विचार करून जाते, पण ऍक्च्युअल मध्ये सिच्युएशन तशी नसते. नसते. ओके. पण आपण ओव्हर थिंकिंगमुळे या सगळ्या गोष्टी विचार केल्या जातात. सेम कंडिशन सुनेची सुद्धा आहे की सासू सुद्धा खूप ओव्हर थिंकिंग करते. अरे सून अशी करते, सून तशी करते. ओके, ठीक आहे ना. पण तिच्या घरातून ती जे काही रायच्युअल्स शिकून आलेली आहे ती त्या पद्धतीने करते. तुमचे जे रायच्युअल्स आहे ते तुम्ही तिला सांगायला पाहिजे. पण ह्या गोष्टी होतात का? नाही होत. त्यासाठी सासू पण काय विचार करते की अरे ती आली, तिने विचारलं पाहिजे, तिने समजून घेतलं पाहिजे. पण का सासू सांगू शकत नाही का आपल्या घरात काय काय रिच्युअल्स आहेत, कशा पद्धतीने केलं जातं, कोणाला काय आवडतं? या कधी झालेत का गोष्टीचं डिस्कशन? कधीच कुठेही नाही. होत नाही. ओके. सो हा एक पार्ट सासू सुनेचा सांगितला, ओव्हर थिंकिंग. आपण अदर थिंग्स जसं म्हटलं, एखादी गोष्ट जेव्हा माइंड मध्ये येते आणि भीती वाटायला लागते तेव्हा मनात किती गोष्टी येतात. एक्झाम्पल, जसं मुलांची एक्झाम आहे मी असं म्हटलं. ओके. तो त्यावेळेला ओव्हर थिंकिंग काय काय चालू होते की अरे आता ह्याने अभ्यास केलेला नाहीये, ह्याचं हे बाकी राहिलंय, ते बाकी राहिलंय, आता हा एक्झाम मध्ये काय लिहिणार, हा वेळेत पोचला पाहिजे, वेळेत नाही पोचला तर मग काय, हे सगळं ओव्हर थिंकिंग स्टार्ट होतात की नाही? हो. Yes. नो, राईट. Yes. त्या गोष्टी स्टार्ट होतात. आणि जसं मग अशी किशोरजी पण म्हणाले की एन्झायटी म्हणजे जी केतकी पण म्हणाल्या की बेचैनी म्हणजे मन एकदम चलबिचल होत राहतं की काय करू, हे करू, ते करू, ते करू, हे करू. ह्या सगळ्या गोष्टींचं काय माहितीये, डोक्यामध्ये आपल्याला गोष्ट फिरायला लागतात. अँगर, राग येतो, इरिटेट होतो. म्हणजे एखादी गोष्ट कोणी जरी चांगलं जरी करत असेल किंवा कोणी जरी चांगलं जरी बोलत असेल तरी आपण त्याच्यावर अननेसेसरी काय करतो, रागवतो. राईट. रागवतो की नाही आपण? पण हो. नंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे रागवायला नाही पाहिजे होतं. पण रागाच्या भरात आपण काय होतो, त्या इरिटेशनने, कारण आपला जो स्ट्रेस लेवल इतका वाढलाय, कोर्टिसोल हार्मोन्स इतका वाढलाय की त्यामुळे काय होतंय की तो राग पटकन निघायला जातो. पण आपण त्याला सॉरी सुद्धा बोलत नाही. नाही बोलत की नाही? एक अननोन व्यक्तीला आपण सॉरी बोलतो, पण आपल्या घरच्या माणसांना आपण कधी सॉरी म्हणतो का इमिजिएटली? नाही. नाही म्हणत. थँक्यू म्हणतो का आपण? नाही. नाही. नाही म्हणत. पण रस्त्यातून चालताना एखाद्याला धक्का जरी लागला, भले आपल्याकडून लागला किंवा त्याचा लागला, तरी आपण काय म्हणतो, सॉरी. पटकन येते की नाही तोंडातून? मग हीच गोष्ट आपण घरातल्यांसाठी करत नाही, पण त्याच्यामुळे काय होतं, ते इरिटेशन आपलं वाढतो, अँगर वाढतो. आणि जितका राग वाढतो तितकं तुमचे काय होतात, रिलेशनशिप स्पॉइल व्हायला सुरू होतात. मूड स्विंग्स होतात. मूड स्विंग्स होतात की नाही? हो. आता जाऊ देत, नंतर बघूया, आता काही करायची गरज नाहीये. राईट. अशा होतात की नाही मूड स्विंग्स? आणि प्रत्येक गोष्टीला कंटाळा येतो, चला, आणि प्रोकास्टिनेशन, आता जाऊ देत, नंतर बघूया, ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू होतात. ओके. चिडचिडेपणा होतो, इरिटेशन, फ्रस्ट्रेशन,
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मेंटल लेवलवरती चालू होतात. ओके. आणि लॅक ऑफ फोकस सुद्धा, म्हणजे एखादी गोष्ट करायची आहे पण त्याला आपला पूर्णपणे फोकस करू शकत नाही. झालंय का असं? आता जेवण करायचंय पण जी दोन दोन तासात जेवण होणार असेल तिथे 4 तास लागतात की नाही? हो. का? कारण आपला फोकस तिथनं हटलेला आहे. कारण आपल्या माइंडने काय जागा घेतली आहे, जे आपण विचार करतोय त्या विचाराने ती जागा घेतलेली असल्यामुळे इकडे जे जेवण करण्याचा जो वेळ आहे त्याच्यावरती फोकस न होता तो टाइम एक्सपांड झालेला आहे. ओके. सो त्यामुळे लॅक ऑफ फोकस आपलं कमी होतं, म्हणजे फोकस करण्याची गोष्ट जी आहे ती कमी होतं. सो इज लाईक अशा आपल्याला मेंटल आणि इमोशनल लेवलवरती काय होतं, इफेक्ट्स व्हायला सुरू होतात. त्याच्यानंतर आपले काय होतं, बिहेवियर, आपली जी वागणूक आहे त्याच्यावरती इफेक्ट पडायला लागतो. आता इफेक्ट काय पडावं लागतं, तर काही लोक खूप जास्त खाणं खातात किंवा काही लोक खूप कमी खाणं खातात. बरोबर की नाही? स्ट्रेसमुळे. आणि जे लोक जास्त खाल्लं जातं त्यांचं काय होतं, वेट पुट ऑन होतं. आणि जे लोक कमी खाणं खातात ते बारीक होत जातात. ओके. सो अल्टिमेटली स्ट्रेस कुठेतरी जागा कशी घेतो, अशा पद्धतीने आपल्या स्वभावामध्ये चेंज व्हायला सुरू होतो. त्याच्यानंतर जसं आपण काही लोकांना अवॉइड करायला लागतो. म्हणजे सपोज रस्त्याने चाललाय, समोर ओळखीचा व्यक्ती दिसतोय पण तुमच्या माइंडमध्ये भरपूर वेगळे विचार चाललेले असल्यामुळे त्याला तुम्ही काय करता, इग्नोर करता. बघून सुद्धा काय करता, तुम्ही तुमच्याच विचारात राहता. हे झालंय का कधी? लोकांना अवॉइड करणं. घरात येस. सुद्धा व्यक्ती आला तरी सुद्धा आपण त्याला काय करतो, अवॉइड करतो. का? कारण आपला सगळ्यात जास्त जो राग आहे तो आपल्या जवळच्या व्यक्तींवरती निघतो. समोरच्याला काही माहिती नाहीये तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, कशा आहात, त्याला माहितीये का? त्याला काहीच माहित नाहीये. पण तुमचा जो राग आहे तो निघतोय, तुम्ही त्याला अवॉइड करताय, समोरच्यालाही जाणवतंय की तुम्ही अवॉइड करताय. बट स्टील तुम्ही ते करता. तुमच्या मनाला करायचं नसतं पण तुमच्या बॉडीमध्ये जो हार्मोन्स रिलीज झालाय, कॉर्टिसोल, हा तुमच्याकडून त्या स्ट्रेसमुळे काय करतोय, तो तुमच्याकडून करवून घेत आहे. ओके. त्याच्याबरोबर जसं मी मगाशी म्हटलं, प्रोकास्टिनेशन, की प्रत्येक गोष्टीवरती काय करतो आपण, आता नाही, नंतर बघूया, आता मला फार कंटाळा आलाय, मी दमले आता. म्हणजे जसं मला सांगितलं की बॉडी काय होते, टायर्ड झाल्यामुळे काय होतं, आपण त्या गोष्टी पोस्टपोन करायला लागतो. आणि स्पेशली लेडीजला काय होतं, रडायला फार येतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरनं रडावंसं वाटतं की नाही? येस. काही झालेलं नसतं तरी पण ते रडावंसं वाटतं. ओके. तर ह्या गोष्टी होतात. आणि प्लस मोटिवेशन, म्हणजे तुम्हाला मोटिवेशन तुमचं कमी होऊन जातं की आता ठीक आहे, भरपूर झालं, चिडचिडपणा वाढलाय, पण तुम्ही त्याच्यातून बाहेरच पडत नाही. त्याच्यामुळे तुमची महत्वाची कामं जी आहेत ती काय होतात, अडकली जातात. तर महत्वाची कामं म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे महत्वाचे असतात. जसं आता एक वर्किंग वुमन असेल, वर्किंग पीपल असतील, तर त्यांचं कसं असतं की ऑफिसमध्ये काही टास्क असेल तर त्याच्यामध्ये त्यांचा फोकस कमी होतो. फोकस कमी झाल्यामुळे ते काम त्यांचं कम्प्लीट होत नाही, किंवा जे काम अर्धा तासाचं असतं तिथे 2 दिवस गेले जातात. सो हा काय होतो, त्यांच्या ह्याच्यावरती इफेक्ट होतो कामावरती. जसं मगाशी मी हाऊसवाईफचं म्हणाली की माइंडमध्ये गोष्टी चालत असल्यामुळे जी 2 तासाचं जेवण करायला वेळ लागतो तो तिथे 4 तास लागतो. आणि स्पेशली सगळ्यात जास्त अफेक्टेड काय आहे हाऊसवाईफसाठी, तर आपल्या इंडियन सिरियल्स. त्या सिरियल्स ज्या आहेत ह्या फार डोक्यावरती इफेक्ट करतात. ओके. कारण ती जी गृहिणी आहे ही फक्त 4 भिंतीत राहते, त्यामुळे तिला बाहेरचं जग माहित नसतं. तिला एकच जग माहित असतं जे टीव्हीवर दिसतंय. ओके. मग ते टीव्हीवर दिसतंय, एक तर ऑलरेडी टेन्शन मध्ये आलंय की समोरच्याने असं केलं आणि तेच नेमकं सिरियल मध्ये दाखवलं जातं. अरे हा, माझ्या बाबतीत पण हे असंच चाललंय, मग आता मलाही असंच वागलं पाहिजे. इज इट राईट? घडतं की नाही? राईट. मग त्यामुळे तिथे सुद्धा काय होतं, आपण एखाद्या कुठच्या तरी निगेटिव्ह गोष्टीवर जास्त अफेक्टेड होतो. त्यामुळे आपलं मोटिवेशन कुठेतरी कमी होऊन जातं. ओके. सो जितकं मोटिवेशन कमी होतं तितकं तुमचं सगळ्या गोष्टी काय होतात,
कामावरनं हटून जातं. आता याचा इफेक्ट रिलेशनशिपवरती कसा होतो आणि कामावरती कसा होतो. सो घरात आपण काय करायला लागतो, आर्ग्युमेंट करावा लागतो. भांडणं होतात की नाही, होतात की नाही. ते तू केलंच नाही म्हणून ते तसं झालं. आपण काय करतो, सगळ्यांवरती पासिंग द बक्स करायला लागतो. तू केला नाही म्हणून ते असं झालं. किंवा एका छोट्या छोट्या गोष्टी होणं, जरा तुला थांबता येत नाही काय, मी आता केलं असतं. सो इजली की काय होतं, घरामध्ये आर्ग्युमेंट चालू होतात, जॉबवरती आर्ग्युमेंट चालू होतात, किंवा रस्त्यावरती चालणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा आर्ग्युमेंट केली जाते. आपण ट्रॅव्हल करतो तिथे सुद्धा आर्ग्युमेंट होतात. का तर कारण तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, पण समोरच्याला माहितीये का तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, नाही माहिती. पण तुम्ही तिथे काय होतं, अननेसेसरी अननोईंगली काय होतं, आर्ग्युमेंट होतात. त्याच्यानंतर पेशन्स, कुठच्याही गोष्टीची सहनशक्ती कमी होऊन जाते, पेशन्स राहत नाही. राईट. पेशन्स म्हणजे एखादा धीर, एखादी गोष्ट जर एखाद्याने म्हटलं की हा मी तुझ्यासाठी करेन, पण त्याला जर वेळ लागला, उशीर झाला ती गोष्ट करायला, तर तुमच्यामध्ये ते पेशन्स राहत नाहीत आणि तुम्ही ती गोष्ट एकतर बोलून दाखवता किंवा काय करता, ती मनात ठेवता की ह्याने माझ्यासाठी केलं नाहीये. ओके. सो त्यामुळे तुम्ही हे जे व्हायब्रेशन पास केल्यामुळे काय होतं, ते ऍक्च्युअल मध्ये ते काम होतं नाही. त्यामुळे पेशन्स कमी होतात आणि डिसिशन्स घ्यायला सुद्धा डिफिकल्टी होते. होतं की नाही. हो. जेव्हा स्ट्रेसमध्ये असतात तेव्हा निर्णय घ्यायला प्रॉब्लेम्स येतात. येस नो. यस. येस. आपण काय करतो मग त्यावेळेला कोणाला तरी दुसऱ्याला विचारतो, अरे असं असं आहे, काय करायचं. पण घरातल्या माणसांना विचारता, बाहेरच्यांना विचारतो की अरे काय करायचं, कसं करायचं. ओके. त्यामुळे तुम्हाला डिसिजन घेण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स होतात. ओके. आणि कॉन्फिडन्स मेन म्हणजे तुमचा लूज होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये काही करायला गेल्यानंतर हे करू का, हे होईल का, म्हणजे इथे तुमचं काय होतं, कॉन्फिडन्स लूज होतो. एम आय राईट. ओके. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स कमी होतो. तर तुम्ही घरामध्ये एक उत्तम असा, तुम्ही जॉबवरती उत्तम असा, किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये उत्तम असा, किंवा तुमचं फायनान्समध्ये उत्तम असा, ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे काय होतं, तुमची हेल्थ पण खराब होते, तुमचं रिलेशनशिप पण खराब होत आहे, जॉबवरती पण प्रॉब्लेम येतो आणि अल्टिमेटली त्याचा मनीवर इफेक्ट येत आहे. मनीवर कसं इफेक्ट येतोय ते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगते. ओके. सो मनीवर इफेक्ट होण्याचं रिझन काय आहे, तर तुम्ही डॉक्टरकडे जायला सुरू करता, बरोबर की नाही. का, कारण आता फिजिकली प्रॉब्लेम चालू झाले, मेंटल प्रॉब्लेम चालू झाले आहेत. मग त्यामुळे लो फील होत आहे, जसं डोकं दुखतंय, अंग दुखतंय, हे जे सिमटम्स आहेत ते स्ट्रेसचे आहेत. पण जेव्हा तुम्हाला माहितीये का हा स्ट्रेस 40 डेज पेक्षा जास्त किंवा 1 इयर पेक्षा जेव्हा जास्त चालू होतो, त्यावेळेला तुम्हाला सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणजेच काय, तर हाय बीपी, थायरॉइड, इवन वेट गेन, ओके, हार्ट प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि हार्ट प्रॉब्लेम आणि डायबिटीज आणि बीपी जेव्हा हे कंटिन्यूस, तसं डायबिटीज ज्याला, सॉरी बीपी ज्याला होतो त्याला डायबिटीज फ्री मध्ये मिळतो. आणि बीपी आणि डायबिटीज ज्याला बरेच वर्ष चालतं, 10-15 वर्ष, त्याला तर हार्ट प्रॉब्लेम फ्री फंड मध्ये मिळतो. आणि ज्याला हार्ट प्रॉब्लेम फ्री फंड मध्ये मिळालाय आणि बीपी आणि डायबिटीज असेल, तर त्याला 4 गोष्टीवर इफेक्ट होतात. एक म्हणजे आईज वरती येतं, दुसरं ब्रेनवर येतं, दुसरं हार्टवर येतं आणि चौथं किडनीवर येतं. सो बीपी आणि डायबिटीज 10 वर्षापेक्षा जास्त झालं तर ह्या सगळ्या 4 गोष्टी काय होतात, अफेक्टेड होतात. ओके. सो त्यासाठी काय होतं, तुम्ही इकडे कमवताय आणि इकडे कोणाला देताय, डॉक्टरला देताय. त्यामुळे तुमचं फायनान्स सुद्धा काय होत आहे, डिस्टर्ब होत आहे. डॉक्टर, एमडी डॉक्टरकडे जाता, एमडी डॉक्टरची फी मिनिमम 2000 आहे, मॅक्सिमम तुम्ही जाल तसं डिपेंड. प्लस हॉस्पिटलचं बिलही तुम्हाला माहितीये, ते जाऊ देत, मेडिकल डॉक्टर जी मेडिसिन लिहून देतो त्याचं बिल, त्याचं रोजचं बिल किती असतं, जेव्हा हे सगळ्या गोष्टी अफेक्टेड होतात. ओके. सो तुमचा हा एवढासा स्ट्रेस जो अननेसेसरी तुम्ही घेतलेला आहे, ज्याची खरंच काहीही गरज नाहीये, फक्त हे काय तुमचे विचार आहेत, तुमचे रिॲक्शन आहे. रिॲक्शन कशाबद्दल आहे, फिजिकली आणि मेंटली.
डिस्टर्बन्स, जिथे प्रेशर येत आहे आणि जिथे काय येतं चॅलेंजेस येत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काय केलंय, तुमच्या बॉडी आणि माइंडने एक ताण घेतलेला आहे. ओके, जो टेन्शन घेतलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेस म्हणतो. ओके, सो अशा पद्धतीने जो आहे हा स्ट्रेस जो आहे हा मनापासून चालू होतो, पण तो पूर्ण लाईफ काय करतो, तुमच्या सोबत राहतो. त्यामुळे स्ट्रेसला जितकं तुम्हाला लवकरात लवकर मॅनेज करता येईल तितकं तुमचं लाईफ काय असेल, हे आनंदी असेल. सो एम आय राईट? एक स्ट्रेस तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो, पूर्ण लाईफला तुमच्या स्पॉइल करते. ओके, आणि आजकाल हेल्थ इश्यूज तर इतके आहेत, भयानक आहेत, की कमी वयामध्ये आणि स्पेशली लेडीजसाठी जे आहेत PCOD, PCOS हा एक स्ट्रेसचा आहे. कारण लाईफस्टाईल सुद्धा चेंज आहे, कारण आपलं फूडच फर्स्ट ऑफ ऑल इतकं मॅटर करतं. कारण पेस्टिसाइड आहेत. ओके, पेस्टिसाइड कोण येतं, प्लस हायब्रिड फूड येतं. म्हणजे सगळं जे खाणं सुद्धा आजच्या तारखेला लोक पैशाच्या मागे लागल्यामुळे हे अशा पद्धतीचं आपल्याला अन्न मिळत असतं. आता आपण आपल्या घरात तर शेतीत तयार करणार नाही, त्यामुळे जे अवेलेबल आहे ते आपल्याला खावं लागतं. सो हा एक तर स्ट्रेस मेंटली आहे, फिजिकली अशा पद्धतीने अफेक्टेड होतोय. ओके, तर मग ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर कसं पडायचं, आणि जितकं जंक फूड तुम्ही फास्ट फूड खाता, जितकं स्पायसी खाता, तेवढं तुमच्या स्ट्रेसला काय करतोय, तुमचा ब्रेन स्टिम्युलेट करतोय, बूस्ट करतोय, आणि तो अजून तुमचं स्ट्रेस लेवल वाढतोय. ओके, सो अशा पद्धतीने स्ट्रेस हा पूर्णपणे तुमचे रिॲक्शन्स आणि तुमच्या विचारातून आलेला आहे. ओके, आपण आता एक छोटंसं एक्सपेरिमेंट करूया. प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि पाठीचं कणं पूर्णपणे सरळ ठेवायचंय. ओके, प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. कल्पनाजी, रघुनाथजी, किशोरजी, रिअल मी, एक प्रॉब्लेम आहे. प्लीज ऑन करा व्हिडिओ. ओके, सो जस्ट जेंटली डोळे बंद करा, हळवारपणे डोळे बंद करायचे, बसून घ्यायचे, सर्वांनी बसून घ्यायचे, डोळे बंद करायचे. एक रिलॅक्स मध्ये पाठीचं कणा सरळ असू देत. सो एक तर तुम्ही पाठीचा कणा सरळ करण्यासाठी एक तर सपोर्ट घेऊ शकता. चेअरवर बसला असेल तर चेअरला पाठी टेकून बसा किंवा वॉलला टच करून बसा. पण वॉलला टच केलं तर कंबर पूर्णपणे टच करून बसायची. आणि आता फक्त काही करायचं नाहीये, फक्त डोळे बंद करायचे. जेव्हा मी सांगेन तेव्हा डोळे खोलायचे. जस्ट डोळे बंद करायचे. प्लीज बाकीच्यांनी पण व्हिडिओ ऑन करा, सो मलाही कळेल की तुम्ही जे पण मी टेक्निक सांगते ते तुम्ही फॉलो करताय. काही करायचं नाही, जस्ट टेम्पररी डोळे बंद करायचे. जेव्हा मी सांगेन तेव्हा डोळे खोलायचे. तोपर्यंत पूर्णपणे स्वतःसोबत बसायचं आहे. ओके, हळुवारपणे डोळे खोलायचे. ओके, प्रत्येकाने सांगायचंय अनम्यूट करून की तुमची म्हणजे डोळे बंद केल्यानंतर तुमचं माइंड आणि बॉडी ह्याची काय कंडिशन होते. येस, प्रत्येकाने अनम्यूट करायचंय. रघुनाथजी. असं काही विशेष कॉन्सन्ट्रेशन झालं नव्हतं, हम्म. कारण आम्हाला वाटलं डोळे बंद केल्यानंतर काहीतरी आणि सूचना तुमच्या येणार म्हणून आम्ही त्याच्या वेटिंग मध्ये होतो. ओके, नाही पण मी सांगितलं ना की फक्त डोळे बंद करून राहायचे, जेव्हा मी सांगेन तेव्हा डोळे खोलायचे. सो त्यामुळे हो. इन्स्ट्रक्शनचा प्रश्नच येत नव्हता.
ओके, म्हणजे तरी पण नाही, म्हणजे माइंड मध्ये एक विचार होता की काहीतरी इन्स्ट्रक्शन येईल. हा 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 ओके बरोबर. ओके ओके. येस. संजीवनी मॅम. पूर्ण रिलॅक्स वाटलं शरीर. नाही, ऐकून आलं, काय म्हणालात? शरीर रिलॅक्स झालं. थोडे विचार होते ते बाजू लागले. थोडे विचार बाजूला गेले. ओके, गुड. येस. केतकीजी. विचार शून्य झालं होतं आणि श्वासावर लक्ष केंद्रित होतं आणि व्यवस्थित श्वास, संथ व्यवस्थित खोलवर श्वास घेणं चालू होतं. इतक्या वेळा असं त्या श्वासाकडे लक्ष नव्हतं आणि पूर्ण घेत होते की नाही टळत नव्हतं. म्हणजे आता आता जसं होतंय बोलतो श्वास, तेव्हा मात्र रिलॅक्स मध्ये श्वास चालू होता. ओके ओके, एवढंच. गुड. सो तुम्ही जे अनुभवलात ते सांगायचं आहे. येस, रुपाली. माइंड शांत होतं हम्म. प्रायमरीली, आणि बॉडी म्हणजे असं असं आपण अलाइन करून बसलो आहे असं. बॉडीमध्ये एवढं जास्त काही चेंजेस नाही वाटलं, पण माइंड फॉर दॅट म्हणजे तो पिरियडसाठी कम्प्लिटली सायलेन्स, शांत होतं असं, ओके, रिलॅक्स. गुड गुड. येस, किशोरजी. काहीच नाही, थॉट येत होते काहीतरी. थॉट्स येत होते. हो, येस. डोळे बंद केल्यावर काहीतरी थॉट्स येतात. नॉर्मली निगेटिव्हच येतात. तसंच होत होतं थोडस. येस, येते येते, मी त्या पॉइंट वर येते. येस, कल्पनाजी. रिअलमी आणि कल्पनाजी, प्लीज तुमचा काय एक्सपिरियन्स झाला तो सांगा. ओके, आय थिंक ते नाहीये तिथे. सो म्हणजे काय आलं की डोळे बंद केल्यानंतर काही ना त्यांचे थॉट्स येत होते. ओके, किंवा काही ना रिलॅक्स वाटणं. सो आता अजून एक आपण एक्सपेरिमेंट करूया. ओके, यावेळेला मी क्रिया सांगणार आहे. सो प्लीज तुमचे व्हिडिओ ऑन करा. किशोरजी, रघुनाथजी, व्हिडिओ ऑन करा. हा, व्हिडिओ ऑन होत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम येतो झूम मध्ये. अच्छा, व्हिडिओ ऑन होत नाहीये. हा, मी उद्या बघतो सेटिंग त्याची ओके काहीतरी चेंज ओके, करायला लागेल. So, ठीक आहे, चालेल. चल, नेक्स्ट सेशनला असेल व्हिडिओ. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. सो पाठीचं कान पूर्णपणे सरळ ठेवायचंय आणि दोन्ही हात ओपन ठेवायचे. ओके, सो डोळे बंद करायचे. पहिले नाकाने श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्यायचे, दीर्घ श्वास सोडा. नव्हतं, दीर्घ श्वास नाकाने घ्यायचे आणि दीर्घ श्वास तोंडाने सोडायचे. सो जेवढं स्ट्रॉचं होल असतं तेवढंच तोंड उघडायचं आणि आपल्याला पूर्ण श्वास सोडायचा. सो परत एकदा दीर्घ श्वास नाकाने भरा. जितका श्वास तुम्ही दीर्घ भराल तेवढंच दीर्घ श्वास, किंवा त्याच्यात काही पटीने तुम्हाला तोंडाने श्वास सोडायचा आहे. आता मी काउंट करत तुम्हाला श्वास घ्यायला सांगते. सो जेव्हा मी म्हणेल की श्वास घ्या, तेव्हापासून काउंट करेपर्यंत कंटिन्यू श्वास घ्यायचा आहे. जसं मी म्हटलं 1 2 असं नाही घ्यायचं. जेव्हा मी म्हटेल श्वास भरा, ते 1 2 3 4 म्हणेपर्यंत जो काउंट बोलते तोपर्यंत श्वास घेत जायचं. आणि जेव्हा मी म्हणेल श्वास सोडा, आणि श्वास सोडून काउंट करेपर्यंत तुम्हाला श्वास सोडत जायचा आहे. प्रत्येक काउंटला असं नाही करायचंय. ओके, चलो. नॉर्मली श्वास सोडा. ना श्वास भरा. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4 5 6. श्वास भरा. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4 5 6. परत श्वास भरा.
1 2 3 4 श्वास सोडा 1 2 3 4 5 6 परत श्वास भरा 1 2 3 4 श्वास सोडा 1 2 3 4 5 6 वन मोर टाइम श्वास भरा 1 2 3 4 श्वास सोडा 1 2 3 4 5 6 नॉर्मल श्वास पूर्णपणे नॉर्मल श्वास आता मी सांगेपर्यंत ह्या श्वासासोबत राहायचे मी पुढे काही इन्स्ट्रक्शन देणार नाहीये फक्त हा जो श्वास आहे त्या श्वासासोबत राहायचंय दोन्ही हाताचं घर्षण करायचंय हाताचा कप बनवायचाय आणि हात डोळ्यावर ठेवायचे आणि हळुवारपणे डोळे खोलायचे ओके सो आता तुमचा काय एक्सपिरियन्स राहिला येस प्रत्येकाने प्लस परत एकदा अनम्यूट करा येस नॉर्मली श्वासावरच लक्ष होतं ओके बस बाकी काहीच नव्हतं गुड गुड व्हेरी नाईस म्हणजे अगोदरच्या कंडिशन मध्ये थॉट्स येत होते आताच्या कंडिशन मध्ये पूर्णपणे नॉर्मल होतं म्हणजे श्वासावर लक्ष होतं पण मग माइंड कसं होतं काय माइंड कसं होतं म्हणजे रिलॅक्स होतं की थोडंफार स्ट्रेस होतं रिलॅक्स नव्हतं बट एक विचार होता की श्वासावर लक्ष द्यायचंय तेवढंच अच्छा विचार होता की श्वासावर लक्ष द्यायचंय ओके हा, म्हणजे माइंड चालत होता ओके हा. एनिवे अजून येस बाकी कोण सांगते येस रुपाली माइंड तर रिलॅक्स होतं आणि डीप ब्रीदिंगमुळे थोडं बॉडी पण असं लाइटर फील होत होतं जेव्हा आपण एक्सहेल करत होतो तेव्हा वा ग्रेट येस केतकीजी हे श्वासोच्छ्वास करताना म्हणजे शांत होतं मन शांत होतं आणि लक्ष श्वासावर होतं नंतर मेडिटेशन मध्ये कोणत्या तरी विचारात हे झालं पण ते विचारात आठवतही नाही आणि ते म्हणजे कुठेतरी मन धावत होतं पण ते काही आठवत नाही ओके तर काहीतरी विचाराच्या मागे गेले होते पण नंतर ते संपून गेलं आणि ते आता आठवतही नाही पण त्याच्या ओके नो प्रॉब्लेम मागे गुड येस बाकी अजून कोण सांगते का ओके कारण हा जर तुम्ही विचार केला असेल तर तुम्ही जेव्हा श्वासावर लक्ष दिल्यानंतर तुमचं आतलं मन जे आहे हे काय होतं शांत होतं राईट म्हणजे स्ट्रेस जो आहे हा आउटर नाहीये हा बाहेरून आलेला नाहीये तर स्ट्रेस कुठे आहे हा इनर आहे तुमच्या आतून आहे जर तुम्हाला वाटलं की ही गोष्ट चांगली आहे तर ती गोष्ट चांगली आहे जर तुम्हाला वाटलं ही गोष्ट वाईट आहे तर ती गोष्ट वाईट आहे कळलं जसं तर आपण दोन सिच्युएशन बघितल्या प्रत्येकाचे काय होते विचार वेगळे होते ओके म्हणजे तशा पद्धतीने सिच्युएशन
सेम जरी असल्या तरी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. तसं एक एक्झाम्पल आपण बघूया. ओके, सेम सिच्युएशन आहे, एक व्यक्ती रिलॅक्स आहे आणि एक व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे. आता दोघांचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल? तर आपण सिच्युएशन असं बघूया, हाऊसवाईफचं सिच्युएशन घेऊया की जेवण करणारी गृहिणी जी आहे तर एक फार स्ट्रेसमध्ये आहे आणि एक फार रिलॅक्स मध्ये आहे. तर असं सिच्युएशन मध्ये दोघींची कंडिशन काय असेल? येस, फास्टली कोण सांगते? बाकीच्याने टाईप केलं तरी चालेल. येस, सिच्युएशन सेम पण हा. व्यक्ती दोन. हा, येस, कितीची? ती जास्त टेन्शन मध्ये किंवा याच्यामध्ये ती पटापट पटापट कामं करायला लागेल किंवा असं ट्राय करू किंवा धडपडत किंवा म्हणतो ना आपण असं दनादन काम करणं किंवा असं धडपडत करणं किंवा याच्यावर हे करणं ते करणं हे करा ते करा असं स्वतः एक्साइटमेंट हे होईल. आणि जे थोडं रिलॅक्सेबल आहे तर ते नियोजन करेल, म्हणजे त्या वेळेनुसार हा मग ही भाजी नाही तर आपण ते करू, चटणी नाही तर हे करू, असं पटकन हे करेल, शॉर्ट मध्ये करून शांत राहून असं बरोबर तेवढ्या टायमिंग मध्ये ते हे करेल मी असं. ओके, एवढं दोघांना म्हणजे एवढे तिचे हाल हाल खराब नाही होणार ती ऑप्शन शोधेल असं. गुड गुड. येस, अजून एक कोण लास्ट कोण सांगते? येस, एनीवन? किशोरजी? नाही, तुम्हाला मी सिच्युएशन वेगळी देते. जसं तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय, ऑफिसमध्ये बॉसने एकच टास्क दिलेला आहे. ओके, एक व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे, एक व्यक्ती रिलॅक्स मध्ये आहे. तर मग दोघांची सिच्युएशन कशी असेल? स्ट्रेस मध्ये आहे ते फास्ट काम करायला जाणार की लवकर कंप्लीट करण्यासाठी, बट त्याच्यामध्ये ते चुका पण करणार. कारण आणि जे रिलॅक्स मध्ये आहे तो माणूस स्लो करणार पण स्टेडीली इझिली कंप्लीट करणार, कमी चुका करू, येस, कमीत कमी चुका वगैरे करू. ओके, गुड. सो आता केतकी आणि किशोरजींना अग्री कोण कोण आहे? जस्ट थंब दाखवा. जे केतकीजीने सांगितलं, किशोरजीने सांगितलं, त्याला अग्री कोण कोण आहे? जस्ट थंब दाखवा मला. ओके, गुड. रुपाली, संजीनिमा, तुम्ही अग्री नाही आहात? रघुनाथजी? ओके, येस. रुपाली, तू अनम्यूट केलेस, सांग बघू. म्हणजे आता जे तुम्ही वर्किंगचं एक्झाम्पल दिलं, जे स्ट्रेसमध्ये असेल व्यक्ती, कदाचित त्या व्यक्तीला क्लिअर डायरेक्शन पण नाही सुचेल की ती एक टास्क मी कसं इफेक्टिव्हली एक्झिक्यूट करू शकतो. कारण का कदाचित माइंडमध्ये भरपूरच जगलिंग किंवा विचार चालू असतील किंवा एखादं काम पटकन चालू जरी केलं तरी बिकॉज ऑफ तो इम्पॅक्ट ऑन माइंड चुका करण्याचे चान्सेसही जास्त असू शकतात. बट जी व्यक्ती रिलॅक्स आहे ती व्यक्ती जरी तिने काम स्लो चालू केलं किंवा क्लॅरिटी नसेल तरी ती सिच्युएशन ओव्हरकम करू शकते. येस, ऍब्सोल्युटली राईट. ओके, सो तुम्हाला इथे कळालं का? हे शरीराच्या बाहेर आउटर नाहीये, तर हा काय आहे? तुमचा इनर इफेक्ट आहे. टास्क एक आहे पण व्यक्तींचं माइंडसेट जो आहे हा माइंडसेट वेगळा आहे. सो इनर मध्ये तुमचा माइंडसेट जसा असतो त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीला काय करता असता? रिॲक्ट करत असता. ओके, सो त्यामुळे रिॲक्शन कशाचे असतात? एक तर प्रेशर असतं, एक तर चॅलेंजेस असतं. या दोन गोष्टीच्या याच्यावरती तुमचा स्ट्रेस जो आहे तयार होत असतो. ओके, सो ओव्हरऑल तुम्हाला कळालं का की एक्झॅक्टली स्ट्रेस काय आणि ह्युमन बॉडीवर कसा इफेक्ट करतो? ओके, सो उद्या आपण बघूया की ह्याच्यामधून आपण कशा पद्धतीने बाहेर पडू शकतो. तर पुढचे 4 दिवस जे आहेत ह्या स्ट्रेसमधून बाहेर पडायला आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील. ओके, सो आपण इथे थांबूया. सो सी यू टुमॉरो एक्झॅक्टली 8 o'clock. सो टिल नाव टेक केअर, बाय बाय अँड जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरु. थँक्यू मॅम, बाय, खूप जय छान गुरुदेव. झालं. थँक्यू आणि मॅम. खूप छान भाषेमध्ये दररोजच्या जसं मैत्रिणीच्या गप्पातून जसं चालतं तसं समजून सांगितलं. हार्ट टच. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड.